संत कृपा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेत श्री गुरु शंकर महाराज पांचाळ गुरुजींच्या कृपाआशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री देहूकर मौली यांच्या कृपाआशीर्वादाने तुकोबाराय महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा एक दिवशी हा भक्ती उत्सव प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा देव संताचा अभेद सांगून देवापेक्षा साधूची महती काय असं महात्म्य गाणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या संत कृपा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेत श्री गुरु शंकर महाराज पांचाळ गुरुजींच्या कृपाआशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री देहूकर मौली यांच्या कृपाआशीर्वादाने तुकोबाराय महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा एक दिवशी हा भक्ती उत्सव किती वर्षापासून चालू आहे याचा जर विचार करायचा झाला तर 25 वर्ष कशी गेले काही कळलं नाही. हे 25वे वर्ष आहे. गेले 25 वर्षापासून अव्याहत अशा प्रकारचा हा भक्ती उत्सव इथंच होतो. पूजनीय श्रद्धेय शांतीब्रह्म श्री गुरु शंकर महाराज पांचाळ, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गुरुजींचं विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुजींच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, वास्तव्यात पाहायचं झालं तर आळंदी क्षेत्रात काही ज्या संस्था आहेत त्यापैकी संत कृपा वारकरी शिक्षण संस्था एक त्यापैकी आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन, पूजनीय श्रद्धेय गुरुजींना ज्यांची कृपाआशीर्वाद प्राप्त झाला ती महानुभाव मंडळी काही सामान्य नव्हती. सद्गुरू देहूकर माऊलीच्या बाबतीत म्हणतात, वैराग्य पाहायचं झालं तर ज्वलंत वैराग्य म्हणजे देहूकर माऊली होते. माऊली काय होते? मूर्तिमंत गाथा जगणारे माऊली होते. माऊलीच्या जीवनाचा विचार करायचा झाला, अन्न सेवन करते सुद्धा त्यांनी शिजलेलं अन्न नाही ग्रहण केलं. कडधान्य भिजवायचे आणि कडधान्य भिजून ते कडधान्य सेवन करायचे. विशेषत्वानं पाहायचं झालं तर गाथ्यावर त्यांची प्रगाढ निष्ठा होती. वारकरी शिक्षण संस्थेला सद्गुरू श्री देहूकर माऊलीचं इतकं मोठं देणं आहे. वारकरी शिक्षण संस्थेला जी देहूची जागा दिली ती देहूकर माऊलीची जागा आहे. देहूकर माऊलीने आपल्या वाडवडिलाची चालत आलेली जागा वारकरी शिक्षण संस्थेला दिली. वारकरी शिक्षण संस्थेत जी देहूची वारी चालू आहे ती सुद्धा सद्गुरू देहूकर माऊलीचीच कृपा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू देहूकर माऊलीचे फार उपकार आपल्यावर आहेत देवा. गाथ्यावरचं भजन 6-6 तास भजन उभं राहून करायचं आणि बहुतेक ते मला वाटते अलीकडला गाथा नाही, माऊलीनं जे गाथ्यावर भजन केलं ते स्वतः गाथा हस्तलिखित केला होता. तुकोबाराचा गाथा स्वतःच्या हातानं हस्तलिखित केला आणि नंतर त्या हस्तलिखित गाथ्यावर ते भजन करायचे म्हणे. महान त्याग, महान वैराग्य, महान ज्ञान आणि त्यातून उभी राहिलेली सद्गुरू देहूकर माऊलीची वारकरी शिक्षण संस्था. त्याचबरोबर त्याच्यानंतर आमचे हरिभक्ती परमश्रद्धेय सद्गुरू श्री भीमराव गुरुजी असतील, सद्गुरू श्री बेलखोडे गुरुजी असतील, त्याचबरोबर सद्गुरू श्री सदानंद गुरुजी आणि त्याच्यानंतर परमश्रद्धेय परमपूजनीय सद्गुरू श्री शंकर महाराज पांचाळ गुरुजी,
गुरुजींचं जीवन पाहतो, साधकाने ज्यांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा असं जीवन आहे. साधकाच्या समोर काय आदर्श पाहिजेत देवा. गुरुजींची ती सकाळचं दर्शन, सकाळची परिक्रमा आम्ही सुद्धा वाटेनं कधीतरी पाहतो. आणि सहज आहे महाराज, ज्या जीवनाचा आचार पाहिल्यानंतर आपोआप मस्तक तिथं झुकल्या जाते, असे पावन चरण म्हणजे सद्गुरूंचे चरण आहेत, श्री गुरु महाराजांचे चरण आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गुरुबंधूंनी आयोजित केलेला हा भक्ती उत्सव आहे. मोठा आनंदाचा योग आहे. मला ज्यावेळेस सागर महाराजांनी फोन केला, मी म्हणलं निश्चित येईल. आयशा लाभा जो चुकला तो का म्हणे वाया गेला. आलेली सेवा कोणी टाळायची म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सुवासिन कुंकवाला नाही म्हणू नाही, तसं महाराजांनी कीर्तनाला नाही म्हणू नाही. म्हणून सगळ्या गुरुबंधूंच्या एकत्रीकरणात आपल्याला मर्यादित वेळ सेवा करायची आहे. गोड आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी आहे, इंद्रासारखे वादक आमचे पवार महाराज आहेत, पवार माऊली आहेत, इकडे संतोष महाराज आहेत, गुरुजी बागडे गुरुजी आहेत, आमचे निष्ठावान वारकरी महाराज आहेत. एक एका ते काय गुण अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो. संतोषजी महाराज आहेत. माझ्या मर्यादित वेळ चिंतन करतो. माऊलींना पाहिलेले माझ्यासमोर भाऊ आहेत. भाऊनी मला वाटते देहूकर माऊलीलाही पाहिलं, त्याच्यानंतर भीमराव गुरुजीलाही पाहिलं, त्याच्यानंतर बेलकोडे गुरुजीला पाहिलं. सदानंद गुरुजीचा तो प्रश्नच नाही, त्यांच्या सहवासातच होते. आणि त्याच्यानंतर हे आहे महात्मे आपलं तेज कुठंतरी ठेवत असतात. देवसुद्धा निजधामाला जातील आपलं तेज कुठंतरी ठेवतो. बरं, भगवान परमात्म्याने आपलं तेज कुठं ठेवलं, कुठं ठेवलं, कुठं ठेवलं जर म्हणलं तर ते भागवतात ठेवलं, ते गीतेत ठेवलं. पण गीतेच्या बाबतीत भगवान ज्ञानोबा असं चिंतन करतात, गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती आहे. गीता जान वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीता जशी भगवान परमात्म्याच्या तेजाने युक्त असणारी ती परमात्म्याची मूर्ती आहे. भगवान ज्ञानोबाराने आपलं तेज ज्ञानेश्वरीत ठेवलं. जगद्गुरु तुकोबाराने आपलं तेज गाथ्यात ठेवलं. सद्गुरू जोग महाराजांनी आपलं तेज वारकरी शिक्षण संस्थेच्या ठिकाणी ठेवलं. तसं सद्गुरू देहूकर माऊलींसुद्धा आपलं तेज या महापुरुषांच्या ठिकाणी ठेवलं. म्हणून देहूकर माऊलीचंच तेज पुढं या महापुरुषात उतरलं. मग भीमराव गुरुजी असतील, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बेलकोडे गुरुजी असतील, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पाहायचं सदानंद गुरुजी. आणि आज आम्हाला गुरुजी काय वेगळे वाटत नाही, आम्हाला गुरुजी म्हणजे प्रत्यक्ष देहूकर माऊलीच वाटतात. म्हणून या ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेचं दैदिप्यमान रत्न म्हणजे पूजनीय श्री गुरु शंकर गुरुजी आहेत. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारी वारकरी शिक्षण संस्था आज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन आहे. कधी कधी आमचा वर्धापन, आमचा वाढदिवस होतो, मूर्तीचाही वाढदिवस होतो. हे वारकरी संप्रदायातली क्रांती आहे. काय महाराज, ज्यावेळेस मूर्ती प्रतिष्ठित करतो त्या दिवशी आम्ही ती प्रतिष्ठापना करतो काय आम्ही आमचं तेज तिच्या ठिकाणी ठेवतो. प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आहे जीवत्वम प्राणधारणात, असं सूत्रच आहे. जीव 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 म्हणजे काय करतो आपण तिथं. स्थापना करणारा व्यक्ती एक हात आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवतो, दुसरा मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी लावतो आणि इथं असणारे ते प्राण तिथं संक्रमित करतो आणि त्याला प्रतिष्ठापित करतो. तेव्हा ती प्राण प्रतिष्ठा होते. आधी ती साधी मूर्ती असते आणि प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीच्या ठिकाणी चेतना येते. चेतना जीवत्वम प्राणधारणात असं सूत्रच आहे. म्हणून भक्तिशास्त्र सांगते यथा देहे तथा देवे. म्हणून देहाचे जसे उपचार करावेत तसे त्या मूर्तीचे उपचार केले पाहिजे. आणि ती मूर्ती उपचार केल्यानंतर सांगत असते माझे काय उपचार चालू आहे. आलं का लक्षात. प्रसंग सांगतो तुम्हाला. मूर्तीच्या ठिकाणी चेतना येते. हो चेतना येते. कशावरून म्हणता, अलीकडे घडलेला प्रसंग आहे.
सद्गुरू जोग महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. वेदशास्त्र संपन्न पंडित गणेशशास्त्री द्रविड, काशीचे प्रकांड पंडित गुरुजी इथं आलेत. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, कीर्तन झालं, पंक्ती बसल्या, पंक्ती जेवूही लागल्या. पण गुरुजीनं प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर ग्लासभर पाणी पुढं केलं, त्यांनी ग्लासभर पाणी पिलं, त्यांच्या तरी तहान गेली नाही. गडवाभर पाणी पुढं केलं, गडवाभर पाणी पिलं, तरी तहान जात नाही. कळशीच पाण्याची पुढं ठेवली. ते पाणी पित होते तरी तहान काही जात नव्हते. तर ते जाणते होते. त्यांनी सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी विधीत आपल्याकडून त्रुटी राहिली. आणि काय उपचार करते वेळेस आपली त्रुटी राहिली असेल असा विचार करता करता ते विचार करू लागले. क्रमानं विचार केला. हे उपचार केला, तो उपचार केला, तो उपचार केला, तो उपचार केला. आणि शेवटी लक्षात आलं सगळा उपचार झाला, मूर्ती प्राण प्रतिष्ठापित केली, पण मूर्तीला नैवेद्यच दाखवला नाही. नैवेद्यच दाखवला नाही. पंक्तीत बसल्या पण नैवेद्य मूर्तीला गेला नाही. आणि ती मूर्ती जोपर्यंत तृप्त होणार नाही तोपर्यंत आपली तहान जाणार नाही. गुरुजीच्या लक्षात आलं. गुरुजीनं स्नान केलं, सोहळ्यात नैवेद्य तयार केला आणि नंतर मूर्तीला नैवेद्य दाखवला. आणि फक्त आचमनाला जे पाणी घेतलं तेवढ्याने तहान गेली. विठ्ठल याचा अर्थ आहे मूर्तीच्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर ती चेतन आहे, चेतन आहे. म्हणून मूर्तीची उपचार वारकरी संप्रदायात मूर्तीची साधन आहे. काही जण मूर्तीला मानत नाहीत. गुरुजी वेदाचं वचन आहे. वेद म्हणते न तस्य प्रतिमा असते, त्याची प्रतिमा नाही. आणि याचं सूत्र धरून काही आस्तिक आणि काही नास्तिक जे मूर्ती मानत नाहीत, मूर्तीपूजा मानत नाहीत, ते आस्तिकही म्हणतात वेदच सांगतात ना त्याची प्रतिमा नाही. तर मग तुम्ही त्याला सगुण, त्याची उपासना सगुण भक्ती करता कशी? तर त्याला उत्तर आमचे तुकोबार फार गोड देतात. तुकोबार म्हणतात बाबा तुला सर्व ठिकाणी चेतन परब्रह्म मान्य आहे, तर तुला प्रतिमेतच परमात्मा मानायला काय हरकत आहे? ते चैतन्य मानायला काय हरकत आहे? तुकोबाराचं प्रमाण आहे अवघे समब्रह्म रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सर्व ठिकाणी जर ते चेतना आहे तर प्रतिमेतच तुला देव का दिसू नये, असं तुकोबाराने त्याला केलेलं वचन आहे. मला सांगायचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायात मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. उलट मला असं वाटते वारकरी संप्रदायातली मुख्य उपासना जर काय असेल तर आमच्या संतांनी सांगितलं मुख्य उपासना आहे सगुणाची भक्ती. सगुणाची भक्ती मुख्य उपासना, सगुण भक्ती मुख्य उपासना त्या सगुणाची भक्ती आहे. आणि जशी जशी आम्ही त्याची भक्ती करतो तिथं ती मूर्ती प्रगट होत असते. म्हणून हा उपासना संप्रदाय आहे. म्हणून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, भगवान परमात्म्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, तशी साधूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. विठ्ठल मूर्तीजवळ गेल्यावरच ती मूर्ती सांगत असते माझी काय व्यवस्था आहे, माझी काय साधन आहे. मी आत्ताच मूर्तीचं दर्शन घेतलं तुकोबाराच्या आणि मी बोलूनही दाखवलं का मूर्ती फार बोलकी आहे म्हणलं. बोलकी आहे याचा अर्थ असा आहे अतिशय शांत. तुकोबाराची मुद्रा कशी असली पाहिजे पाहायचं झालं तर ती मूर्ती आपल्याला ती मुद्रा सांगत असते. तुकोबाराचं वैराग्य, तुकोबाराचा त्याग, तुकोबाराची शांती त्या मूर्तीच्या ठिकाणी आपल्याला प्रगट दिसते. अशी ती मूर्ती आत्ताच ज्या मूर्तीकडे पाहिलं अशी साधना त्या मूर्तीची चालू आहे. त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं चिंतन आहे. म्हणून वेगळं चिंतन काय करायचं म्हणून त्या संताचं चिंतन घडावं म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल अभंग 4 चरणाचा. या अभंगात जगद्गुरू तुकोबार महाराज संत जीवनाची महती सांगतात, संताचं माहिम्य सांगतात. आम्हाला कळत नाही का साधूचं माहिम्य, संताचं माहिम्य कळत नाही. आम्हाला कळत नाही यात विशेष नाही, आम्हाला कळत नाही यात विशेष नाही. आणि कळलं असतं तर आमच्याकडून संतांची अवज्ञा घडलीच नसते ना. आम्हाला कळत नाही यात विशेष नाही. परमार्थ प्रांतातले जे दिग्गज आहेत त्यांनाही कळत नाही. परमार्थ प्रांतात दिग्गज आहे, मोठे आहेत. कोण आहे तो? परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे, संन्यासी मोठा आहे. परमार्थ प्रांतात ज्ञानी मोठा आहे.
नाही कळत त्यांनाही संत, नाही कळत, नाही कळत. ऐका, कळत नाही याला पुरावे देतो. संत कळत नाही, कोणाला योग्याला कळत नाही. फक्त निर्देश करीन, 1400 वर्ष शरीर जतन करणाऱ्या चांगदेवाला ज्ञानोबारे कळले का? कळले असते तर आपल्या लव्या जमेनीशी ज्ञानोबारकडे आलाच नसता. याचा अर्थ असा आहे, योगी या अवच्छेदकाने साधू कळत नाही. योगी मोठा आहे. योगी असं म्हणतात आभासापर्यंत जातो, आभासाचं दर्शन त्याला आहे, नित्य आभासाचं दर्शन तो घेतो. लक्षणीया योगी पाहती आभास, त्याला आभासाचं दर्शन आहे. पण त्याही योग्याला मला वाटते साधू नाही कळत, नाही कळत. चांगदेव महाराजाला नाही ज्ञानोबारे कळलं. परमार्थ प्रांतात ज्ञानी मोठा आहे. ज्ञानी, त्या ज्ञानात 2 प्रकार आहेत, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष. परोक्ष ज्ञानी कोणाला म्हणायचं? देव आहे असं त्याला ज्ञान झालं का तो परोक्ष ज्ञानी आहे. अस्ति ब्रह्मेति चेतवेद परोक्षम ज्ञानमेव तत्, अस्ति कुठस्थ इत्यादो परोक्षम व्यक्ती वार्तया. देव आहे असं ज्ञान झालं त्याला. अस्ति ब्रह्मेति चेतवेद, देव आहे एवढं जरी ज्ञान झालं तरी त्याला परोक्ष ज्ञान झालं. पण अशाही परोक्ष ज्ञानाला देव कळत नाही. त्याचा अधिकार मोठा आहे परोक्ष ज्ञानाचा. किती मोठा अधिकार आहे? शास्त्रकर्ते सांगतात, त्यांनी परोक्षत्वाने देवाला जाणलं तर फळ काय त्याच्या जीवनात? त्यांनी जाणून बुजून केलेलं त्याचं पाप सुद्धा जळून जाते. त्यांनी हेतू पुरस्सर केलेलं पाप सुद्धा त्याचं जळून जाते, असं परोक्ष ज्ञानाचं फल सांगितलं. परोक्षम ब्रह्म विज्ञायम शाब्दे देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुसनम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते, अग्नीसारखं त्याचं पाप भस्म होऊन जाते. पण एवढा जरी अधिकार त्या परोक्ष ज्ञानाचा असला तरी त्याला संत कळत नाही. मी म्हणत नाही, आमचे तुकोबराज सांगतात, शाब्दिक आला त्या संताचं शाब्दिकाचे बाण नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही संताचा महिमा खूप दुर्गम. संताचा महिमा शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही ते बहुधा झाली वैसा गाय बहुधा
शब्द पंडिला नाही, शाब्दिकाला ते कळत नाही. शब्दाने ब्रह्माचं झाड उभं करील, पण नाही साधू कळत, नाही कळत. त्याच्या पुढं सांगतो, सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी नाही साधू कळत. सगळ्यांना इतिहास माहित आहे. तुकोबाराच्या काळात सिद्ध आहेत अनगडशा फकीर. तुकोबारची धवल कीर्ती अनगडशाच्या कानावर पडली आणि अनगडशानं विचार केला, आपण तुकोबाराकडे जायचं, पण तसं नाही, त्यांची परीक्षा पाहिजे. आता 2 ओंजळीचा कटोरा घेतला आणि अनगडशा तुकोबाराच्या दारात आला. ओम भवती भिक्षम दे आलक पुकारला. कटोऱ्यात धान्य पडत गेलं. दारात आला. 4 घरचे जोंधळे मागून जिजाबाई दळत बसलेली. दारातला आलेला भिक्षुकाचा आलक कानावर पडला. मनातल्या मनात मेल्याला काय गाव वस पडलं, आमचंच घर दिसलं. अरे 4 दिवसापासून माझ्याच पोराला खायला नाही, तुला काय घालायचं? चिमुकली तुकोबाराची कन्या भागीरथी जवळ उभी आहे. तिला लक्षात आलं आईची वृत्ती देण्याची नाही. पोरीवर बापाचे संस्कार. आईचं लक्ष चुकवलं. आई दळत होती, जात्यावरचं पीठ उचललं. दाराच्या दिशेनं भागीरथी निघाली. तेवढ्यात जिजाबाईचं लक्ष गेलं. ती म्हणे बापही उधळाच आहे, पोरगी उधळीच आहे. एखादी भाकरी झाली असती त्या पिठानं. जिजाबाईनं हातातलं पीठ काढून घेतलं. काही पिठाचे कण तिच्या हाताला चिटकले. ते पिठाचे कण घेऊन ती दारात भिक्षुकाच्या दिशेनं, त्याच्या अनगडशाच्या दिशेने निघाली. दारात आल्याबरोबर त्यानं पाहिलं, हातात पीठही दिसत नाही, फक्त पिठाने भरलेला हात दिसतो. आणि पोरगी देण्यासाठी हात पुढं करतो. पोरगी लहान दिसते. कौतुक म्हणून अनगडशानं तो कटोरा पुढं केला. तो विचारात पडला, माझ्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं नाही, कटोरा भरला. या चिमुकलीच्या पिठाच्या हाताने थोडी कटोरा भरायचा आहे. पण पोरगी लहान दिसते म्हणून कौतुकानं अनगडशानं कटोरा खाली केला. पोरीनं त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. हाताला चिटकलेले पिठाचे कण अलगद त्याच्या कटोऱ्यात असे जाळले. ऐका ना, कटोरा साधा भरला नाही. गुरुजी मारुती बाबा सांगत असतात, तो कटोरा भरून पीठ ओसंडून वाहू लागलं. त्या पिठाचा ढीग झाला आणि त्यात उभा अनगडशा गाडला गेला. म्हणे तो उड्या मारू लागला, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे. ती म्हणे कोणाला म्हणतो रे तुकोबार आहे? तुकोबार आहे तर भल्या पाटे भामगिरीवर साधनेला गेले, मी त्यांची कन्या आहे, कन्या. मग त्यानं कैमुती कन्यानं विचार केला, पोरीत एवढं सामर्थ्य आहे तर बापात किती असलं पाहिजे. माझा विषय चालला. अनगडशा सिद्ध आहे, पण सिद्ध अनगडशाला सुद्धा तुकोबारा नाही कळलं. साधू कळणं इतकं सोपं नाही. संतांचं महिमा मोठ्या मोठ्याला, संतांचा महिमा नकळे आगमा निगमा. आगमालाही कळत नाही, निगमालाही कळत नाही. संतांचा महिमा काही न कळे मेघश्यामा, बस याच्या पलीकडे नाही देत प्रमाण. नाथबाबा म्हणतात, काही न कळे देवाच्या पुढं सर्वज्ञ म्हणून ज्याच्यावर लेबल आहे, सर्वज्ञ आहे. जानपणे वेदमुखा तो सर्वज्ञ. वेदालाही जाणतं म्हणलं, देवालाही जाणतं म्हणलं, आणि त्यांना सुद्धा माहिम्य कळत नाही म्हणतात नाथबाबा. मला सांगायचं काय, साधूचं माहिम्य कळणं इतकं सोपं नाही. आणि साधूचं माहिम्य जगाला कळलंच नाही तर जगाचं कल्याण होणार नाही. कारण उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताचे. हे संताकडे जाणार नाही. आणि संतांचं माहिम्य कळलं नाही तर जाणारच नाही, तर यांचा उद्धार होणार नाही. पण संतांचं माहिम्य सांगण्याचा अट्टहास तुकोबार गाथ्यात प्रामुख्यानं करतात. वेगळ्या दृष्टीनं साधूचं माहिम्य तुकोबार सांगतात, वेगळ्या अंगाने सांगतात, वेगळ्या अंगाने. बाकीचे अंग बाजूला ठेवतो. कधी वाणीनं, कधी स्वरूपानं, कधी कार्याने, कधी संगतीनं, कधी आचाराने, असे वेगळे अंग आहेत साधूच्या माहिम्याचे. पण आज तुकोबार त्या साधूचं माहिम्य सांगण्यासाठी प्रवृत्त झाले. ते आगळं वेगळं अंग घेतलं. त्यांचा वास्तव परिचय देतात, संतांची वास्तव महती गातात. त्या संतांची वास्तव महती म्हणजे स्वरूपगत महती. या संतांची स्वरूपगत महती काय असेल तर त्या अभंगाचं पहिलं चरण. देवते संत देवते संत देवते संत
तो सागराचे भावे मी तो सागराचे भावे मी तो सागराचे भावे मी तो प्रतिमा निमित्त पहिल्या चरणात तुकोबर त्या संतांचं वास्तव माहिम्य सांगतात. कोण आहे ते संत? तुकोबर म्हणतात, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परत म्हणतात देव, एकच शब्द एकच वाक्य डबल आहे. साहित्यात एक शब्द डबल आला तरी द्विरुक्ती नावाचा दोष आहे. इथं डबल वाक्य आलं. आठवलं नाही पाठवलं का? ते आपलं साठवलं आठवलं, पुढच्याला पटवलं पटलं नाही तर कटवलं, हे आपलं आहे. संतांचं वाङ्मय आहाच नाही, खोल नाही, समुद्राहून खोल अर्थभरित आहे. मग महाराज एकच वाक्य डबल का वापरता? काही ना सांगितलं म्हणे देवते संत देवते संत. एका वाक्यात तुकोबरला देव संत आहे असं सांगायचं आणि एका वाक्यात तुकोबरला संत देव आहे असं सांगायचं. काही नाही विचार केला, आपल्या पुटपट्टीनं त्याचं माप घेतलं. पण खरं सांगू का, हे असं होणार नाही. का होणार नाही? शास्त्र असं सांगते, पूर्वपदात जर तुम्हाला संदिग्धता प्राप्त झाली तर वाक्यशेष पाहणं अर्थ करा, मनानं नका अर्थ करू. मीमांसाचं काय आहे, शब्द विचार पाहायचा झाला तर पाणिनीला विचारा आणि वाक्य विचार करायचा झाला तर मीमांसेला विचारा. आम्ही जे वाक्य विचार प्रवृत्ती आहे ती मीमांसेची आहे. वाक्य विचारासाठी मीमांसा प्रमाण मारावी लागते आणि मीमांसेतलं सूत्र आहे संदिग्ध तू वाक्यशेषात. तुम्हाला पूर्वपदात जर संदिग्ध आली तर वाक्यशेष पहा आणि त्याचा अर्थ करा. तसं या अभंगातलं दुसरं आणि तिसरं चरण नाही, तिसरं आणि चौथंही चरण पहा. या दोन चरणाचा विचार करायचा झाला तर तुकोबरला देव संत आहे असं सांगायचंच नाही. सिद्धांत चुकीचा होईल का? सिद्धांत नाही चुकीचा होईल, पण अर्थ लागणार नाही. का नाही? कारण तिसऱ्या आणि चौथ्या चरणात तुकोबर आहे देवापेक्षा साधूची महती अधिक गातात. याचा अर्थ तुकोबाराला देव संत हेच सांगायचं आहे, संत देव नाही सांगायचं. आपलं संत देव आहे हेच सांगायचं, देव संत हे नाही सांगायचं. बरं, देवाला संत नाही मानलं, देवाला संत नाही मानलं तर देव असत होईल. आणि संताला देव नाही मानलं, हे क्षेत्रातले म्हणून सांगायला काय हरकत नाही. संताला देव नाही मानलं तर ते जड ठरतील, परप्रकाशी ठरतील. संत देव आहेतच आणि देव संत आहेच. मग एकच वाक्य डबल का वापरलं? भेटला वेळ भावार्थानंतर तर मी त्याचं चिंतन करतो. तूर्त अभंगाचा सरळ भाव सांगतो. देव आणि संत तुकोबरांचा देव आणि संत एक आहे. द्विरुक्ती का? कधी कधी होतं ना, द्विरुक्ती दोष आहे साहित्यात. मग इथं महाराजांनी द्विरुक्ती का केली? कुठं कुठं चालते द्विरुक्ती, तिथं दोष होत नाही, तिथं गुण होते. उदाहरण सांगतो तुम्हाला. आदराचा विषय आहे तिथं द्विरुक्ती चालते, आग्रहाचा विषय आहे तिथं द्विरुक्ती चालते, आणि सिद्धांताचा विषय आहे तिथंही द्विरुक्ती चालते. आग्रह आहे, उदाहरण सांगतो. एखादा प्रेमाचा व्यक्ती आहे, खूप दिवसांनी आपल्या घरी आला. आपण उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला आणि तो आपल्या दारात आला. आपण हात जोडतो, काय म्हणतो त्याला? राम राम, या 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 या. हे या 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 काय हो? हे या या काय? एकदाच या म्हणतो का आपण? नाही, या 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 या. हे
द्विरुक्ती करतोच, द्विरुक्ती तर होतेच, द्विरुक्ती होते, त्रितुक्ती होते, चतुरोक्ती होते. मग हे दोष आहे का? नाही. जिथं आदर आहे तिथं द्विरुक्ती चालते, द्विरुक्ती तिथं चालते, तिथं दोष नाही, गुण आहे. दुसरा विषय आहे, द्विरुक्ती चालते कुठं? चांगलं स्वयंपाक तयार केला, पंचपक्वान्नाचं जेवण, ज्यांच्यासाठी जेवण केलं, जावाईसाठी जेवण केलं, आणि त्याचं पोट बिघडलेलं आहे, आणि सासूबाई वाढायला आली, काय म्हणता मग तुम्ही? वाढायला आल्यावर काय म्हणता तुम्ही? काहीच म्हणत नाही. घ्या, तुमच्या घरी भेटत नाही हादाडा, असं म्हणत नाही ना, असं नाही म्हणत आपण. वाढायला आल्यावर काय म्हणतो आपण? तो नाही म्हणले, अहो घ्या 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 घ्या, तुमच्यासाठी केलेत पक्वान्न, घ्या 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 घ्या. हे घ्या घ्या काय आहे? द्विरुक्तीच आहे. याचा अर्थ आहे आग्रह आहे तिथं द्विरुक्ती चालते. आणि दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. किती वेळा? 2 वेळा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? का? त्याचं कारण आहे, हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा. आणि शास्त्र बोलते आवृत्ती सकृप उपदेशात जे महत्वाचा विषय आहे त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती झाली पाहिजे, तिथे तो दोष होत नाही. तसं ऐका, या अभंगात तुकोबा द्विरुक्तीनं हा विचार का मांडतात? त्याला तिन्ही कारण आहे. संतांच्या विषयी परम आदर आहे, देव संत आहे हे जगाला पटावं याच्यासाठी आग्रही तुकोबार आहेत. आणि तिसरी गोष्ट, या अभंगातला सिद्धांतच आहे देव आणि संत एक आहे, म्हणूनही द्विरुक्ती आहे. विठ्ठल विचार म्हणतात देव आणि संत एक आहेत. म्हणजे महाराज कसं काय एक आहे? तो देवाची मूर्ती वेगळी आहे, संताची मूर्ती वेगळी आहे. एक कसं म्हणतात? तुकोबार म्हणे कसाही विचार करी एक आहे, गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती कशाला म्हणतात थोडक्यात सांगू का तुम्हाला? एखादा व्यक्ती असतो, लोक म्हणतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला वाघ? एखाद्याला वाघ म्हणतात ना. आणि असतो वाघ, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवीच्या ताब्यातला वाघ असतो ना एखादा वाघ. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणतात? उत्तर एवढंच आहे, वाघासारखे त्याचे गुण आहे, शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणीच पाहायला सापडते, म्हणून त्याला वाघ म्हणतात. आणखीन सोपं सांगतो, ते मागं कोरोना आला होता ना, ते कोरोनाने काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. पहिली चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? आणि चांगलं आणखीन एक सांगितलं कोरोनानं, आपुले कोणीच. हे कोणी शिकवलं? हे पटून कोण दिलं आपल्याला? कोरोनानेच दिलं ना. त्या कोरोनातला प्रसंग, ती दूर देशात मैत्रीण, हिचं लग्न ठरलं, कोरोना वाढला, तिला काही इकडे येणं शक्य झालं नाही, लग्न आटोपलं, दिवाळ सणाला दोघी माहेरी आल्या. मग तिनं विचारलं, का गं बाई तुझं लग्न झालं, मला काही येणं शक्य झालं नाही, कोण कोण असते का तुझ्या सासरी? तिनं सांगितलं मला सासू आहेत, सासरे आहेत. कसे ग? कशी म्हणल्यावर त्या मैत्रिणीनं सांगितलं, बाई खूप माझं भाग्य चांगलं, इतके चांगले सासू सासरे आहेत, तुला काय सांगू, शंकर पार्वती सारखे आहेत म्हणे. चांगली असेल बिचारी. तिला विचारलं, का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला, थोडी लाजली आणि खूप चांगले आहेत. अगं सांग ना कसे आहेत ते? बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. प्रदीप मिश्रा ऐकत नाही का तुम्ही? हा, महादेवाच्या काय असते? महादेवाच्या पुढं मी बहिरा आहे, मला ऐकायला कमी. काय असते? इकडे विचारायचं का? ऐका, तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत म्हणून, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या मुठीत आहे. पतीचं वर्णन झालं, तिला विचारलं जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी तिला विचारलं, तुला ननंद आहे का? ननंद शब्द ऐकला, नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. आता मी तुम्हाला विचारतो, लवंगी मिरची हिरवी आहे, ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर ऐका, लवंगी मिरची जशी तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव
तिखट आहे, याला गुणाचा भेद म्हणतात. देवा याला गौणीवृत्ती म्हणतात. देवसंताचा विचार करा, देवसंताच्या गुणात अभेद आहे, देवसंताच्या सामर्थ्यात अभेद आहे. गौणीवृत्ती अभेदासाठी मुख्य नाही, अभेद तिथं गौणच आहे. पण खरं सांगायचं, श्रद्धा वृद्धिंगत व्हायला तो ग्रहण करायला काही हरकत नाही. हरी तैसे हरीचे, देव जसा आहे तसे संत माय बाप आहे, काहीच फरक नाही. अभंगातला सिद्धांत आहे, देव ते संत, देव ते संत. देव कसा आहे? देवाकडे गुण आहेत. कोणकोणते गुण आहेत देवाकडं? देवाकडं पहिला गुण आहे, बाकीचे सोडून द्या, अनंत गुण आहेत त्याच्याकडं. पण मुख्य संतांनी सांगितले, कोणकोणते सांगितले? 6 गुण सांगितले. ऐका ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू, मने पार्था दत्त चित्तो होई आता. देवाकडे 6 भग आहेत, 6 गुण आहेत. ऐका, देवाकडे 6 गुण आहेत. भगवान कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे 6 गुण आहेत. भगवान कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे 3 शक्ती आहे. गुरुजी पुराणानं वेगळा विचार केला. पुराण सांगते भगवान कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे 3 शक्ती आहे. कोणती? उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच्या स वाचो भगवानी इति. भगवान परमात्म्याची व्याख्या पुराणात आलेली. ऐका, आमच्या संताकडे आहे, देवसंत सारखे आहेत ना, देवाकडे यश आहे. हो, देवाला पराजय कधीच माहीत नाही, कधीच देव पराजित होत नाही. आमचे संतही पराजित कधीच होत. अर्जुनाचं चिंतन करतोय, ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनाच्या संबंधानं एक ओवी आली. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन जर एखाद्या वाटेला एखाद्या कामाला चाललो ना, त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे, येत नाही म्हणे. देवाच्या मुखातले शब्द आहे, तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंगेची. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ असा आहे, देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे, अपयश येत नाही. विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रीयसी विजय निश्चितो असणे जेथा. 18वा अध्याय. मला सांगायचं काय? यश दोघाकडे आहे, श्री दोघाकडे आहे. देवही सुंदर आहे, देवाच्या सौंदर्याचं चिंतन केलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. देव कसा आहे? राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. संताकडे या, देवाच्या सौंदर्याला उपमा दिली मदनाचा पुतळा. या आमच्या संताकडं ज्ञानोबाचं दर्शन नाथबाबाला झालं. नाथबाबाला ज्ञानोबाचं दर्शन झाल्यानंतर नाथबाबाला ज्ञानोबा दिसले कसे? दिसले कसे? नाथबाबा 2री 3री उपमा ज्ञानोबाच्या सौंदर्याला देत नाहीत. नाथबाबा म्हणतात ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष तेजपुंज आहेत, ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. याचा अर्थ असा आहे, देवही मदनाचा पुतळा, ज्ञानोबा आहे मदनाचा पुतळा. फरक कुठे आहे? म्हणून देव आणि संत सारखे, काहीच फरक नाही. देव ते, संत. गुण किती सांगू तुम्हाला? गुण, यश, श्री, औदार्य. देव उदार आहे, घेतो तेव्हा देतो, पण आपली खुर्ची देत नाही. देव आपली खुर्ची आता सध्या चालू आहे ना, जास्त नको बोलायचं, आचारसंहिता लागलेली आहे. देव आपली खुर्ची देत नाही, देवा देत नाही. आणि त्याच्या खुर्चीची अभिलाषा करणं पाप आहे, पाप. याचा अर्थ आला का लक्षात? देवाची खुर्ची म्हणजे देव आपलं पद देत नाही. देवाचं पद कोणतं आहे? देव काही गोष्टी देत नाही. काय देत नाही? कारण माया उपाधी, आपलं अविद्या उपाधी असणाऱ्या जीवानी माया उपाधी असणाऱ्या परमात्म्याची सेवा करायची, पण देव आपली माया नावाची उपाधी याला कधीच देत नाही, नाही देत. ईश्वराची साधना करायची, ईश्वराची साधना करायची, पण ईश्वराची साधना केल्यानंतर जीव कधीच ईश्वर होत नाही. जीव झाला तर ब्रह्म होतो, पण ईश्वर होत नाही, नाही होत. जीव ब्रह्म होतो पण ईश्वर होत नाही. कारण देव काही गोष्टी देत नाही, श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही आणि लक्ष्मीपतित्व देत नाही. या 3 गोष्टी देव कधीच देत नाही. हा सिद्धांत आहे. म्हणून त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे म्हणतात तुकोबाराय. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. म्हणून देव तिकडं माझा विषय चालला. देव आपलं पद देत नाही, पण साधू इतके उदार आहेत, इतके उदार आहे, आपलं पद देतात, आपल्यासारखं तात्काळ करतात. अपना सारे के करे ते तात्काळ, सारी के
देवासारखं करतात, आपलं पद देतात. देवापेक्षा साधूची उदारता आहे. यश श्री औदार्य ज्ञान देवाकडे आहे. ज्ञान रूपता देव आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. देवाचं चिंतन केलं, साधूकडे या. साधूच्या ठिकाणी ज्ञानरूपता आहे का नाही? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती. देव म्हणतात हे तू तव ज्ञानाचीच मूर्ती. हे देवाच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय काय तिघात वाद लागला. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? कोण आहेत ज्ञानोबर आहे? कोण आहेत ज्ञानोबर आहे? तिघांनी विचार केला. संत बसले, त्यांनी विचार केला काय हो ज्ञानोबरा शब्दाचा अर्थ. म्हणे असं करू ना, ज्ञानोबारालाच विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. ज्ञानोबाराकडे आले. म्हणे महाराज तुम्ही ते नाम अभिधान धारण केलं, ते नाम तुम्ही धारण केलं, त्या ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबाराने त्याचा अर्थ केला. ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुरी जगो स्वयं. बहुरी समासानं त्याची सोडवणूक केली. ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. ज्ञानोबारांनी केलेला अर्थ आपलं नाही. ज्ञानोबारा सांगितलं बहुरी समासाने त्याची सोडवणूक करतात. ज्ञान आहे ईश्वर असे जे ते ज्ञानेश्वर. संतांना विचारलं, ज्ञानाला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? ज्ञानम तत्पुरुषम मृते. ज्ञानाने षष्टी तत्पुरुष समास केला. ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. आणि संतांना विचारलं, त्यांनी कर्मधारय समास, साधवा कर्मधारय, कर्मधारय समास करून त्याची सोडवणूक केली. म्हणजे ज्ञान आणि ईश्वर वेगळा नाही बाबा. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहे. मला सांगायचं काय, मूर्तिमंत ज्ञानाचा आविष्कार म्हणजे ज्ञानोबारा जर असतील तर वेगळीकता कुठं आहे? यश श्री औदार्य ज्ञान. आता किती गुण सांगू तुम्हाला? गुण एक एक काय तयाचे कलिशील तू. एका एका गुणाचं वर्णन किती करायचं. पण देव आणि संत गुणतः भेद आहे, यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून तुकोबा म्हणतात देवते संत देवते संत. देव अवतार कोटीतला आहे, आम्हासाठी अवतार. साधूचा विचार करायचा झाला तरी संत सुद्धा अवनी तलावर जन्म घेऊन येत नाहीत, त्यांचा सुद्धा अवतारच आहे, अवतारच आहे. देवही अवतारी आहे आणि साधूही अवतारी आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी जन्मले नाही अवतरले. ऐका, देवाचाही जन्म नाही आणि साधूचाही जन्म नाही, जन्म दोघाचाही नाही. देवही कधीच जन्माला आला नाही, आम्ही जरी जन्म साजरा करत असू तरी. तसा साधू सुद्धा जन्माला नाही, त्यांचा जन्म नाही. जन्म हा कर्म पारतंत्र्यात संभवतो. जन्माची मीमांसा करतोय. आम्हाला संतांनी सांगितलं, आगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म उरलं का जन्म घ्यावा लागते. साधूचं कोणतं कर्म आहे त्यांना जन्म घेण्याला? देवाचं कोणतं कर्म आहे त्याला जन्म घ्यावं लागते. देवाचा जन्म नाही, देवाचा अवतार आहे, साधूचा अवतार आहे. मी पटवून देतो तुम्हाला. त्याचं कारण आहे. जन्म जन्म होते म्हणजे काय होतं? प्रकृती आम्हाला आमच्या कर्मानुसार नावरूप देते म्हणजे आमचा जन्म होते. आणि प्रकृती देवाला जन्म देण्यासाठी सक्षम नाही. ज्ञानोबाराची ओवी आहे. ज्ञानोबारा सांगतात, सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे आथी नाथी दोहीचे पंचत्वा. सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही हे ज्ञानोबारा स्पष्ट बोलतात. याचा अर्थ असा आहे, देवाचा जन्म होत नाही, देव जन्माला येत नाही, तसे संत सुद्धा जन्माला येत नाही, संतही जन्माला येत नाही. पटून देतो. ऐका, ज्ञानोबारा बोलतात. ज्ञानोबारा गीतेत सांगतात, आपलं हे 14व्या अध्यायात चिंतन करतात. गीतेचा 14व्यातला श्लोक आहे, इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्तीच. गीतेत ते वचन आहे, सर्गेपि नोपजायन्ते. सर्गाच्या याला ते जन्माला येत नाही. आणि सर्गेपि नोप प्रलयेन, प्रलयाच्या काळात ते व्यतीत होत नाहीत किंवा त्यांचा नाश होत नाही. ज्ञानोबारा अशीच ओवी करतात, म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया जे झाले ज्ञाना या अनुसरुनी. या ज्ञानाचा आश्रय करून हे संत मायबाप जन्म मरणाच्या अतीत झाले. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, आम्हाला जन्मही घ्यावा लागत नाही आणि मरावही लागत नाही. मी अखंडित जशाला तसे आम्ही आहोत. मरावे ऐसा धाव दिला देवे, ऐसा धाव दिला देवे, ऐसा धाव दिला
दिला ठाव दिला देवे. इथं मरण चुकलं, जन्मही घ्यावा लागत नाही आपला हा विचार आहे ना. तर त्यालाही तुकोबाराचं एक प्रमाण आहे. तुकोबार म्हणतात नाही आम्हा जावे मरावे लागत. एकच प्रमाणात दोन्ही, जन्मावे लागत नाही आम्हाला, मरावे लागत नाही. अहो अखंडित जैसे तैसे, याचा विचार असा आहे, देव जन्माला येत नाही तसा साधू जन्माला येत नाही. जन्म नाही. मग यांचा काय अवतार आहे? देवही अवतारी आहे, संतही अवतारी आहे. मग फरक कुठे आहे? तर कोणासाठी? चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. संताचा अवतार कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही, अशा मधल्यांसाठी. तुमच्या आपण चांगले आहे का वाईट आहे? त्या महात्म्यांना सोडून आपला विचार करा बरं, आपण चांगले आहे का वाईट आहे? मला वाटते आपण चांगले म्हणाव तेवढे चांगले नाही, आणि वाईट म्हणाव तेवढे वाईट वागू शकत नाही. खरंच नाही आपण चांगले, खरंच वाईट नाही. पटवून देऊ का तुम्हाला? आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट हो? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं, 4,000 भरून दुसरं डुप्लिकेट कार्ड काढणं, याचा अर्थ असा आहे आपण चांगले नाही, आपण वाईटही नाही. याच्यासाठी संतांचा अवतार आहे. देवही अवतारी आहे, संतही अवतारी. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही व कुठून आलात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. आलो याची कारणासे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. ठिकाण दोघांचं एकच आहे. हरी वैकुंठ, देव वैकुंठातून आला ना. संत आलेत कुठून? आम्ही वैकुंठवासी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले, याचा अर्थ असा आहे, देव अवतार कोटीतला, साधू अवतार कोटीतले. देव वैकुंठातून, संत वैकुंठातून. माझा विषय देव आणि संत सारखे कसे, एवढंच चालला. देव आला का? देव आला. इथे येण्याचं प्रयोजन काय? तुम्ही आम्ही आलो, कशासाठी आलो? कशासाठी आलो? उचापाते, दुसरं काही नाही. आपल्या अवताराचं प्रयोजन आहे, आपल्या जन्माचं प्रयोजन, दुसरं काही प्रयोजन नाही. माग केलेल्या उचापात्या भोगायला इथं आलो, पुन्हा इथे दुसरं काय, पुढच्या कितीतरी जन्माची सामुग्री करून जातो, दुसरं काही करत नाही. देव आणि संत आलेत का? याचं एकच प्रयोजन आहे, धर्म. धर्म रक्षा वया अवतार घेशी. साधू आलेत का? धर्म रक्षा वया कारणे. ऐका, धर्मरक्षण करते वेळ सुद्धा देवाची प्रक्रिया, साधूची प्रक्रिया वेगळी. देव धर्मरक्षण करते वेळेस काय आहे, ते धर्माची प्रतिष्ठापना करते. देव नवीन धर्माची स्थापना नाही करत, तो सनातन धर्म त्याला उजाळा आणतो. धर्म सनातन आहे. धर्म विष्णूच्या ठिकाणी, ती नीती लक्ष्मीच्या ठिकाणी आहे. करतो काय देव? करतो काय? देवाच्या अवतार धर्माचं रक्षण करतो. म्हणजे करतो काय? जे अविरोधी प्रवृत्ती बळावली तिला नियंत्रित करतो. आणि ती नियंत्रित करतो. देवाची दुसरी तिसरी कृतीच नाही.
डायरेक्ट त्याचा फडशाच पाडतो, दुसरा तिसरा विचारच करत नाही. भक्ता राखे पायापासून दुर्जन असे परित्राणाय साधूना विनाशायच, ही प्रक्रिया आहे त्याची. दुष्कृती जी आहेत त्यांचा विनाश परमात्मा करतो, नाश करतो. चांगलं आहे का होय? साधूही धर्माचीच धर्मासाठी येतात, धर्मरक्षणार्थ येतात. मग दोघाची क्रिया ऐका, एकच उद्देश असला तरी फरक आहे. देवापेक्षा साधूची क्रिया सरस आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साप पाहिला का, साप पाहिल्यानंतर 3 प्रतिक्रिया. एक वर्ग सापाला पाहतो, त्याच्या दर्पाला घाबरतो आणि पळून जातो, नको साप पाहून घाबरून जातो. एक वर्ग साप पाहतो, सापाच्या जवळ येतो, काठी शोधतो आणि पहिले त्याचा फडशा पाडतो. एक वर्ग साप पाहतो, सापाच्या जवळ जातो, त्याचा विषारी तेवढा दात बाजूला करतो आणि त्याही सापाचा उपयोग लोक मनोरंजनासाठी करतो. कोण? त्याला पण गारुडी म्हणतो. तसंच आहे. दुर्जन पाहिला का दुर्जनापासून दूर पळणारा वर्ग, नको दुर्जनाचा संग, दूर जाणारा तुमचा आमचा वर्ग. दुर्जन पाहिला का त्याचा फडशाच पाडतो, देवाचा वर्ग. दुर्जन पाहिला का त्याच्या जवळ जातो, त्याच्या प्रवृत्तीत पालट करतो. जे खळांची व्यंकटी, आणि त्याचाही उपयोग जगाच्या कल्याणार्थ करतो. वाल्मिकी रामायण पाहणं तो पाहण्यासारखं आहे. मला सांगायचं काय, देवापेक्षा साधूची प्रक्रिया श्रेष्ठ आहे. माझा विषय चालला देव आणि संत. यश हे सगळे गुण आहेत, अवतारी आहेत, सगळं देवानी कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. बुवा मुकम करोती, साधूनी कृपा केल्यावर मुका बोलत नाही का? माझा विषय एवढा, देव आणि संत सारखे, देवते संत एवढाच मुद्दा सांगत आहे मी. साधूनी कृपा केल्यावर सुद्धा मुका बोलतो. ऐका, साधूच्या कृपेनं मुका साधा बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती, त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होतं. मी बोलत नाही, ज्ञानोबरा त्याचा निर्वळा देतात. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जे मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध उडा. देवानी कृपा केल्यावर मुकाच बोलतो, संतांनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. हे सामर्थ्य आहे. देवापेक्षा साधूची कृपा विशेष आहे. देवानी कृपा केली, पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंग हे ते गिरीम, साधूच्या कृपेनं पांगळा चालतो. न चालणारी भिंत कधी चालत नाही. चालल्या असत्या तर लोकांनी आपलं घर जिथं पाहिजे तिथं नेलं असतं. घर मला वाटलं माझा बंगला घेऊन फिरायचं, अलग लक्षात नाही. दुसऱ्याच्या काहीला कोणाच्या दुसऱ्याच्या घरात झोप येत नाही ना महाराज, येत नाही. दुसऱ्याच्या घरात झोप येत नाही महाराज. म्हणजे रात्री शास्त्री निघतात, रात्रभर फिरतात, पण घरात नाही झोपत दुसऱ्याच्या. का? झोपच येत नाही म्हणे आपल्या घराशिवाय. मग अशाने आपले घरच सोबत नेले असते. ऐका, माझा विषय चालला. देवाच्या कृपेनं पांगळा चालतो देवा, पण साधूच्या कृपेनं जड भिंत चालते. चालविली प्रायोजक आहे, चालली नाही. चालले असतं तर कुठे गेले असत्या. चाल त्याच्यावर आहे नियंत्रण करणारा कोणीतरी आहे. चालविली जड भिंती. सांगायचं काय, देवाच्या कृपेनं पांगळा चालतो. नाशिक जिल्हा, सप्तशृंगी पर्वत, चौरंगी नाथाचे हातपाय तोडून धड टाकलेला आहे. मत्स्येंद्रनाथ तिथून जात आहेत. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाचे हातपाय तोडून टाकलेल्या धडावर पडली. त्या मत्स्येंद्रनाथाच्या लक्षात आला हा चौरंगी आहे. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, कृपादृष्टी टाकली, खुणवलं फक्त चाला म्हणून, या इकडं. त्यांच्या धडातून पुन्हा हातपाय बाहेर आले आणि ते चालू लागले. पांगळ्याला पाय देण्याचं काम संतही करतात. मी बोलत नाही, ज्ञानोबराची ओवी आहे ज्ञानेश्वरी. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. काय कमतरता आहे? पण देव आणि संत सारखे आहेत, काहीच फरक नाही. एकाला राम म्हणतो आणि एकाला तुकाराम म्हणतो. फरक काय आहे? विठ्ठल काही फरक नाही. काही देवते संत, तुक म्हणजे तुकडा. राम काय, रामाचा तुकडा काय? सोन्याची लगड काय, सोन्याच्या लगडेचा काढलेला तुकडा. कस कमी आहे का? जे लगडीचा कस आहे त्यातून बाहेर बाजूला घेतलेल्या तुकड्याचा कस आहे, तसं रामाचा कस आहे तेच आहे. संतांनी लावून पाहिलं ना कस, आणि कस लावून पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुलना केली, आणि तुलना केल्यानंतर लक्षात आलं काय, पाहता न दिसे, पाहता न दिसे,
न दिसे वेगळी. महत्वाचं सूत्र आहे. काय वेगळीकता आहे दोघात? काहीच नाही. तुका राम राम से दो नाम एकंग. उनका सेतू, त्यांनी सेतू केला आणि यांनी सेतू केला. कोणता सेतू केला? भवसिंधुसी बांधिला सेतू जेने, अनाथा दिना कारणी तुकया. त्यांनी सेतू केला, तो वादात सापडला. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. मला सांगायचं काय, आजही ज्यांचा सेतू आहे ते तुकोबार आहेत. राम तेच तुकाराम आहेत. तुकाराम महाराज तर रामात काहीच फरक नाही. प्रसंग सांगून जातो तुम्हाला, काहीच फरक नाही. राम अवतार झाला. सीतादेवीला त्या रावणाने नेलं, अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. अशोक वाटीत सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसला. रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. स्वामी, तुम्ही खिन्न का? म्हणे मंदोदरी, करू काय? करू काय? अगं, पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो, आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणजे झालं काय? म्हणे सीता मला वश होत नाही. मंदोदरीनं सांगितलं, नाराज होऊ नका स्वामी, तुमच्याकडे एक विद्या आहे, त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायचं जमते. तुम्ही एक करा, रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही जर रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीनं उपाय सुचवला. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, अहो मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही हसता, माझा उपहास करता. अगं मंदोदरी, तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं, मग मी रामाचं सोंग घेतलं. मग म्हणे, अगं रामाचं सोंग घेतलं, पण खरं सांगू का, रामाचं सोंग घेतलं का चित्तात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तरी सीतेची इच्छा नाही. हे रामाचं चरित्र आहे. हे कोणाचं चरित्र आहे? हे रामाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. या संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसांनी त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारली. आणि ती भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्येतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला, अलीकडे एक चित्रपट गाजला त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला नाही चित्रपट, पण अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही देवा, पण विचाराचा एकदा बसलेला पगडा पुन्हा निघत नाही. 4 पट 5 पट डायरेक्टरला त्या चित्रपटापासून नफा प्राप्त झाला. आश्चर्य सांगतो, विष्णुपंतांनी त्या चित्रपटात एकदा तुकोबाराचा वेश परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही. भावी जीवनात तेच अंगरखा, तेच मुंडासा, तेच गुडघाभर धोतर त्यांचं राहायचं. आणि ऐका, पंत बाहेर पडले तरी तो चित्रपट रिलीज झाला, पण त्या चरित्राचं, त्या नटाची भूमिका वटवते असते इतके समरस झाले. आणि एक नटच खरोखर तुकाराम महाराज कधी झाले काही कळलं नाही. लोक त्यांना पाहायचे आणि म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. ऐका, राहिलेली रक्कम आणि भरपूर फायदा झाला म्हणून काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी पोहोचले. पंतांना विनंती करतात, डायरेक्टर पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा आमचा झाला, पण ही बक्षिसाची रक्कम अधिक तुमची राहिली रक्कम घेऊन आलो, हे पैसे तुम्ही स्वीकारा. विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले
तो नट म्हणतो मला पैसे नको, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, मला याच्या पुढं सांगायचं आहे. विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, एवढे विरक्त झाले, ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही, आणि तुकोबारचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. वेगळीकता म्हणता कुठं विठ्ठला. देव आणि संत एक आहेत, काहीच फरक नाही. कशावर म्हणता? स्वरूपाचा विचार कर. देव सच्चिदानंद स्वरूप आहे. देव सच्चिदानंद स्वरूप, सच्चित आनंद रूप आहे. हे काय वेगळे आहेत का? हे वेगळे आहेत. आम्हाला रामेश्वर भट्टांनी सांगितलं तुकोबारा कोण आहेत, कोणती मूर्ती आहेत तुकोबारा आहे, कोणती मूर्ती आहेत. रामेश्वर भट्टाचं प्रमाण आहे. दररोज आम्ही आरतीत म्हणतो तुकिता तुलने श्री सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. गुरुधामा आरती तुकारामा. या आरतीत तुलनाच आहे बरं का, सगळी तुलना आहे. देवाची न तुकोबाराची केलेली तुलनाच आहे आरतीत. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रक्षिले, रचिले नाही रक्षिलेच आहे. तुलना सादृश्यात आहे ना, क्रियासारखी आहे म्हणून तुलना केली ना. आणि तसं आहे, हे शेवटी स्वरूपाचीच तुलना केली. यांचं आणि त्यांचं स्वरूप एक आहे, सच्चिदानंद मूर्ती. आता सत काय, चित काय, आनंद काय? सत्याला म्हणतात. कशाला म्हणतात? सत, सतचं चिंतन आहे. अभावम अप्रतियोगित्वम सत्यत्वम. स्वतः अभावा न विद्यते, सतचा कधी अभाव होत नाही. ते आता अभाव कोणते? प्रागभाव, प्रध्वंसा, अन्योन्य, अत्यंत. मला वाटते अभाव नाही सांगितले पाहिजे. हे अभाव सांगितलं तर पुन्हा तुमचा अभाव. म्हणून अभावात मी जात नाही, भावात राहतो. परमात्मा सतरूप आहे. सोपं सांगू का? परमात्मा काल होता, परमात्मा आज आहे, आणि परमात्मा उद्या. या भाऊ विठ्ठल परमात्म्याला काल परिच्छेद नाही, परमात्म्याला देश परिच्छेद नाही, परमात्म्याला देश काळ वस्तू परिच्छेद नाही देवाला. यांच्या तुकोबाराकडे तुकोबाराला परिच्छेद नाही, ते परिच्छेद नाही. ते पटवून देतो मी तुम्हाला. अवघड होईल थोडं, पण सांगतो तुम्हाला. देव काळ होता, देव आज आहे, देव उद्या राहणार आहे. तुकोबारा काल होते, तुकोबारा आज आहे, तर उद्या तुकोबारा राहणार. तुकोबाराच्याच प्रमाणात सांगतो. कृतयुगात तुकोबारे होते, त्रेतायुगात होते, व्यापारयुगात तुकोबारे होतेच, आणि कलियुगात अवतार आहेच. कृतयुगात होते. कशावर म्हणता? कृतयुगातला एक इतिहास तुकोबारा गाथ्यात सांगतात. तो इतिहास सांगतोय तुकोबारानं सांगितलं. ते अभिमान त्या शुकदेवाच्या पाठीमागं लागला. हे ब्राह्मणाचं पोर तसंच पळू लागलं. व्यासांनी त्याला जनकाच्या भेटीला पाठवलं. जनकाच्या दरबारात गेल्यानंतर जनकाने ते अभिमान नाणं खोटं करून दाखवलं. अभिमान खरा नाही बाबा, तो खोटा आहे. अहंकार विशेष तो खरा नाही, ते आपलं स्वरूप नाही, हे खोटं त्याला पटवून दिलं. अभिमान नाणे खोटे केले. ते अभिमानाचं खोटं नाणं खोटं करून दाखवलं. आणि त्या शुकाला जनक महाराजांनी अपरिग्रही असणाऱ्या शुकाला मेरू पर्वतावर पाठवलं. मेरू पर्वतावर शुकदेव गेले, आणि शुकदेव जाऊन त्यांनी तिथं समाधीचा अभ्यास केला, आणि तिथं त्यांनी आपली समाधी सिद्ध केली. हा सगळा प्रसंग तुकोबारा गाथ्यात सांगतात. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविले तेने, अभिमान नाणे खोटे करे, खोटे करून या लाविले अभ्यासी, मेरू शिखराशी शुक गेला. हे कशावरून सांगता तुकोबारा आहे? वाचून सांगता का? म्हणे नाही. पाठ करून सांगता का? ते तर नाहीच म्हणे.
ऐकिवात आहे म्हणून सांगता का? म्हणे नाही. मग कशाहून सांगता तुकोबार तुम्ही? हे कृतयुगातला प्रसंग. तुकोबार म्हणतात ज्यावेळेस शुकदेवाने समाधी सिद्ध केली ना त्यावेळेस मी तिथं होतो. तुकोबाराचं वचन आहे, जावोन या तेने साधिली समाधी, तुका म्हणे तदी होतो आम्ही. त्यांनी समाधी सिद्ध केली त्यावेळेस मी होतो. ते कृतयुगात त्यांचं अस्तित्व होतं. म्हणजे तुकोबाराच्या अवताराच्या आधी सुद्धा तुकोबार होते. व्यापार युगात तुकोबार होते. कशाहून म्हणतात? त्रेतायुगात होते. तुकोबाराचेच प्रमाण आहेत, बाहेर जाण्याची गरजच नाही. त्रेतायुगात सुद्धा तुकोबार होते, अंगदाच्या रूपानं होते. एक इतिहास आहे गाथ्यात त्याही संबंधाने. आणि त्याच्याही नंतर सांगायचं झालं तर व्यापार युगात होतेच. व्यापार युगात होते. काय केलं तुम्ही? कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. नंदाच्या घरात दाटी झाली. एवढ्या महिला एकत्र आल्या, ते दाटी झाली. ते बाळही गुदमरलं आणि बाळातही नाही गुदमरली. मग केलं काय? म्हणे माझा बाप गुदमरला, मी काय करायचं? सगळ्याला बाहेर काढलं. सगळ्याला बाहेर काढलं. एकीला आत सोडायचं आणि एकीला बाहेर काढायचं काम मी तिथे केलं. तुका तेथे वारी एकी आडोनी दुसरी. तुका तेथे वारी, आलं का लक्षात? बारी लावण्याचं काम मी तिथं केलं. एकीला आत सोडायचं, एकीला बाहेर काढायचं काम मी तिथं केलं. म्हणजे व्यापार युगात तुकोबाराचं अस्तित्व तुकोबारा सांगत असतील तर तुकोबार होते. देवाला जसा काल परिच्छेद नाही आणि अवतार कार्य झालं त्याच्यानंतर सुद्धा तुकोबाराने किती जणाला भेट दिल्या, किती जणाला. आजही शुद्ध तुकोबाराची साधना करा. तुकोबार आजही भेट देण्यासाठी तयार आहेत. आजही ज्ञानोबार तुम्हाला भेट देतात. हेच त्यांच्या साधनेचं फल आहे. पण काल परिच्छेद साधूला नाही. माझा विषय चालला देश परिच्छेद सुद्धा नाही. तुका प्रभू देश विदेश बरिया नाही खाली लेश, जसा देवाला नाही तसं तुकोबाराच्या जीवनात सुद्धा आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल कुठून गेलो होतो? सतरूपता जशी देवाची आहे तशी तुकोबाराची आहे. सतरूप आहेत, चित्रूप आहेत. चित्रूप आहेत का नाही? तुकोबार आहे. चित म्हणजे चैतन्य रूप आहेत का नाही? सूर्य चैतन्य रूप आहे. तुकोबाराला उपमास दिली सूर्याचे परी तुका लोकी क्रीडा करी. तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. असं त्यांचं चिंतन स्वतः निळोबारा जी संत करत असतील तर माझा विषय चालला. चित्रूपता सुद्धा त्यांच्या ठिकाणी आहे. सूर्य रूप आहे. संत ग्रहमेळी जगदांते गिळी, पैल उदया छळी भानू तुका. म्हणून या संतांनी सुद्धा त्यांचं चिंतन केलं. चित्रूपता आहे आणि आनंद रूपता जशी देवाच्या ठिकाणी आहे तसे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. कोण दिले होते त्यांना? आनंद रूपता त्यांची तिथं पाहायला सापडते. त्यांच्या जीवनात दुःख कधीच नाही, ही विशेषता आहे. पण देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. देवते संत देवते. ऐका, देवाची परीक्षा पाहिली. कोणी कोणी देवत्व सिद्ध करण्यासाठी, घड्याळ माझ्याकडे मर्यादित आहे, मी पुढं काय सरकलो नाही. परीक्षा पाहिली. वरुणाने पाहिली, इंद्राने पाहिली. परीक्षा पाहिल्यात का नाही? तो परीक्षा पाहिली, वरुणाने पाहिली, देवाची परीक्षा पाहिली. काय केलं तिथं? वरुणाने परीक्षा पाहिली, चोरून नेलं. कोणाला चोरून नेलं? नंदबाबाला चोरून. का भागवत सांगणारी मंडळी आहेत, सगळी मोठी मंडळी आहेत माझ्या पुढं. ते नंदबाबा रात्री स्नानाला गेले, एकादशीचा दिवस नेले ना वरुण लोकात. वरुण लोकात नंदबाबा गेले, सगळे रडापड. सकाळी कपडे काठावर दिसतात, गोताखोर पाठवले, सगळं पाहिलं. काय नदीत काय सापडत नाहीत. गेले 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 कुठं गेले पत्ताही नाही. सगळे रडापड. सकाळी देव उठले, देव पाहतात आई रडत आहेत, सगळे रडत आहेत. दारात गर्दी झाली. झालं काय? देवाने सांगले चिंता करू नका. आणि मग देव स्वतः त्या यमुनेत गेले, उडी टाकली. वरुण लोकात गेले. वरुण लोकात गेल्यानंतर वरुण उठला आणि यांना नमस्कारच केला. जय हरी. निकडं कुठं? म्हणे आज सगळे आमचे वडील कुठं आहेत ते दाखवा. तुमचे वडील, तुम्हीच पितामहस्य जगतो माता धाता पिता म्हणून तुमचे वडील कुठं आले? त्याने या अवतारातले माझे वडील. नंदबाबाला तिथून आणलं. परीक्षाच आहे. देवत्वाची सिद्धी करते परीक्षाच आहे. इथंही वरुण आणि केलं काय? तुकोबाराच्या वह्या घेतल्या. कथा का प्रसंग पूर्ण सांगत नाही. वह्या घेतल्या आणि वह्या घेतल्यानंतर त्या वह्या 1-2 दिवस नाही, किती दिवस दिल्या नाही? 13 दिवस. वारकऱ्यात असा समज आहे, वरुणाला गाथ्याचं पारायण करण्यासाठी 13 दिवस लागले म्हणे. 13 दिवस. त्यांना 13 दिवस का दिल्या नाही?
13 दिवस त्या वरुण देवतेनं त्याचं पारायण केलं. 13 दिवस. आपण 7 दिवसात करतो. आमच्याकडे तर असे काही महात्मे आहेत का ती एका दिवसात गाथ्याचं पारायण करतात. मी तर एक महात्मा असा पाहिला, त्याने गाथ्याचंही पारायण एकाच दिवसात आणि ज्ञानेश्वरीचंही पारायण एकाच दिवसात केलं. कसं केलं असेल ते तुम्ही सहज ठरवा. विठ्ठल गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांच्या. गाथा ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथ क्रमांकानं पाठ केलेत असे महात्मे आहेत. पितांबर शास्त्री. मला सांगायचं काय, माझा विषय चालला. वरुणाने परीक्षा पाहिली. 13 दिवस पाण्यात वह्या ठेवल्या. वरुणाने पाहिलं आणि शेवटी आणून दिल्या वरुणाने. इंद्राने पाहिलं. इंद्राने केलं काय, तिथं भरपूर पाऊस पडला. शिळा वर्षल्या धारी, मेघ जो कडाडीला आणि शिळा वर्षल्या धारी. परीक्षा पाहिली आणि मग 8 दिवसांनी पाहायला आला. सापडलं का हो? सगळे गेले, वाटलं काही नाही, जलमय झाली, सगळी पृथ्वी जलमय झाली. आणि पाहतात तर काय, परमात्म्याने गोवर्धन उचललेला गोवर्धन खाली ठेवला आणि सगळे गोपाळ येऊन बागडू लागले, पण उड्या मारू लागले. इंद्रानं परीक्षा पाहिली. लक्षात आलं, ज्या अर्थी संवर्तक नावाच्या मेघाला आज्ञा करून सुद्धा या गोकुळाचं काहीच करू शकत नाही, त्या अर्थी तर दिव्य शक्ती देव असला पाहिजे. आणि मग लोटांगण घालत इंद्र आला. इंद्रानं परीक्षा पाहिली, लोटांगण घालत आला. आमच्या तुकोबाराची परीक्षा सुद्धा इंद्रानं पाहिली. तिथं पाणी पाडलं आणि इथं पाणीच पाडलं नाही, दुष्काळ पाडला. तिथं काय केलं, दुष्काळ पाडला. दुष्काळ पाडला तरी तुकोबाराने त्याला दाद दिली नाही. तुकोबाराने त्याला दाद दिली नाही. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्रिये का अन्न, आणि तरी म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. त्याच्यावर मात केली. ही परीक्षाच आहे ना, हे परीक्षाच आहे. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. आमच्या तुकोबार आहेत आणि देवात काहीच फरक नाही. शेवटचं एक सांगतो, भजन करा. विठ्ठल देवाचं चिंतन कोण करते हो? कोण करते? वेदाचं चिंतन असं केलं. वेद करतात काय, सर्वे वेदायत पदमा मनंती, वेद जया गाती. वेद ज्या परमात्म्याचं चिंतन करतात ना, वेद काय करतात, परमात्मा मोठा का, सगळ्यात मोठे असणारे ज्ञानसंपन्न वेद त्याचं गायन करतात. म्हणून परमात्मा मोठा नाही का, ते वेद सुद्धा आमच्या तुकोबाराचं गायन करतात. आता हे तुम्ही म्हणला असं कसं, अनादी असणारे वेद, माद हाता पूर्वकल्पय, पूर्वीच्या कल्पाचे वेद ब्रह्मदेव प्रगट करतो, निर्माण करत नाही. मग ती वेद कसं काय आमच्या तुकोबाराचं चिंतन करतात, पटून देतो. बाष्कल मंत्रोपनिषदात एक श्रुती आहे. बाष्कल मंत्रोपनिषदात एक श्रुती आहे आणि त्या श्रुतीत तुकोबाराचा नावाचा उल्लेख स्पष्ट आहे. स्पष्ट आहे, गुरुजीच्या मुखातून ऐकलं. त्या श्रुतीत असं सांगितलं, अहम अंतरिक्षा तुका जीवा वहम, अशी आहे ती श्रुती. अहम अंतरिक्षा तुका जीवा वहम, अशी बाष्कल मंत्रोपनिषदात श्रुती आहे. मला सांगायचं काय, वेद जर परमात्म्याचं गायन करत असतील तर ते वेद आमच्या तुकोबाराचंही गायन करतात. म्हणून तुलना करायची झाली तर तुकोबारात देवात काहीच फरक नाही. म्हणून का म्हणू नाही, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा विठोबा.
घड्याळ संपलेलं आहे. आपण अर्ध्या चरणाचा विचार केला. तसंही मी एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. नेहमीच आपला हाच एकच चरण सोडतो, बाकीचं सगळं सोडतो. त्याच न्यायाला अनुसरून एकाच चरणाचा विचार करावा असा मी विचार केला. देव आणि संत एक आहेत. कोणत्याही प्रकारचा देव सच्चिदानंद स्वरूपे सच्चिता, देव व्यापक आहे. हे कुठं मर्यादित? आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे. हे कुठं गुणात अटकले? गुण इंद्रिय पुढी नाही जेथ सगळे प्रमाण पहा. शास्त्र ते सांगते, ज्ञानशास्त्र सांगते अविभागेन दृष्टत्वात. ते काय ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात. भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. त्या वेदांतात असं चिंतन आहे, त्या ब्रह्माला जाणणारा ब्रह्म होतो. हे महात्मे परमात्म्याला जाणून परमात्मरूपता प्राप्त करतात. याच्याविषयी वचन असं आलं, य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. म्हणे काय विशेषता? म्हणे ब्रह्मणो नास्ती जन्मतः. ब्रह्म कधी जन्माला येत नाही. मग या महात्म्याचं होते काय? पुनरेश न जायते. त्यांना सुद्धा जन्म घ्यावा लागत नाही असं वेदांतातलंच वचन आहे. म्हणून सांगायचं काय? देव आणि संत सारखे, कोणत्याही प्रकारचा फरक या दोघात नाही. म्हणून तुकोबार सिद्धांत सांगतात देवते संत देवते संत. आमचे तुकोबार आहे म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. दुसरं तिसरं काहीच नाही. मूर्तिमंत परब्रह्माला करुणा नावाची उपाधी लागून जे अवतारा आलेलं तेज म्हणजे प्रत्यक्ष तुकोबार आहे. अशा तुकोबाराच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. आणि अशा तुकोबाराच्या हा उत्सव चालू, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनाचा उत्सव, हा महत्त्वाचा दिवस. त्यानिमित्त ही सेवा आहे. देव आणि संत एकच आहेत. तुकोबारा म्हणजे मूर्तिमंत परमात्मा आहे. वेगळं दुसरं तिसरं काही नाही. मग मूर्त्या वेगळ्या का? निमित्त मात्र प्रतिमा. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूलाच पडते. अलग अशा उपाधीचं ग्रहण करणारे आम्ही नाही, उपहिताचंच ग्रहण करतो. आणि उपहिताच्या दृष्टीने दोघं एक आहेत. पण कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हेच तुकोबारा सांगतात. मग हे एक आहेत हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो, सगळ्याला कळाव म्हणून सांगतो. भावनेची भाषा करतात. भावनेची भाषा ही नेहमी हृदयाची भाषा असते. आणि एक भाषा बुद्धीची भाषा वेगळी आणि हृदयाची भाषा वेगळी. बुद्धीची भाषा सगळ्यालाच कळेल सांगायला जमत नाही, पण भावनेची भाषा कळते. आई बाळाला बोलते, बाळ आईला बोलते. ती भावनेची भाषा आहे. भावनेची भाषा आहे. म्हणून भावनेची भाषा इथं. भावनेत काय आहे? भावना कधी आली? वर्ण विषयाच्या विषयी प्रेम आहे, त्याच्याविषयी करुणा आहे. ज्याला सांगायचं त्याच्याविषयी तळमळ आहे. सांगण्याची तळमळ, त्याच्या हिताच्या कल्याणाची तळमळ चित्तात असली का तिथं भावना ऐकते. तुम्हा आम्हाला संत कळावे, संत सामान्य कळू नाही, संत देव म्हणून कळावे. ती तुकोबाराची आशा अपेक्षा असल्या कारणे तुकोबारा भावनेनं सांगतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या मी तो सांगत से भावे, 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 असो थावे सकला, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. सगळ्याला कळावून काय? कायला देव कळतो, संत कळत नाही. कायला संत कळतात, देव कळत नाही. कायला देवही कळतो आणि संत कळतो, पण भेदात कळतात. दोघालाही कळतात पण भेदात कळतात. काही देव मानतात, संत मानत नाहीत. काही संत मानतात, देव मानत नाही. काही दर्शन असे आहेत का ते देव मानतात पण संत मानत नाहीत. काही संत मानतात पण देव मानत नाही.
नास्तिक दर्शन देव नाही मानत ना, नाही मानत. ते वेदालाही म्हणत नाही. पालना शैव सर्वेशाम पा शब्देन त्रयीमता ताम खंड येते मोहाद्य पाखंडस प्रकीर्तिता. त्याला पाखंडी म्हणतो आपण. ते मानत नाही. काही देवही मानतात आणि संतही मानतात. द्वैती मतात देवही मान्य आहे, संतही मान्य आहे, पण दोघात भेद मानतात. देव वेगळाच आहे, संत वेगळेच आहे, असं सगळे द्वैती मताचा विचार घ्या. देव संतात भेद मानतात. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे. या संप्रदायात देव संत मानतात, पण देव संतात अभेद मानणारा संप्रदाय. आम्ही देवाकडे जातो, पण संतांचं चिंतन करत जातो. या संप्रदायाची विशेषता आहे. हा संप्रदाय हा सिद्धांत मांडतो, देवते संत, देवते संत. हा संप्रदायातला सिद्धांत आहे. आमचे संत सामान्य नाही. आमचे संत देवापेक्षा, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी ठेवून निराळी आशा झालो, अशी संत मायबाप आहेत. तुकोबारे म्हणून म्हणतात. हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो, तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. आणि असो ठावे सगळ्याला कळावं म्हणून. काही गोष्टी काहीला कळाव्या आणि काही गोष्टी सगळ्याला कळाव्या. काही गोष्टी कळू नये. घरातलं भांडण, घरात बायकोनं हाणलेलं चव्हाट्यावर येऊन सांगायचं जमते का हो? नाही सांगायचं जमत महाराज. झागली मूठ 1.25 लाखाची. आलं का लक्षात? नाही सांगायचं जमत. हे ज्याचं त्याचा अनुभव आहे. सुसंवेद्य हा विषय आहे. हा विषय इथं सांगण्यासारखा नाही. माझा विषय चालला. घरात मुलगा म्हणतो तुम्हाला, बाबा तुम्हाला काही अक्कल नाही, तुम्हाला काही कळत नाही. हे चव्हाट्यावर सांगायचं जमते का? नाही सांगायचं जमत. ह्या गोष्टी सगळ्याला सांगून जमत नाही. आणि त्या सांगूनही जगाचा काही फायदा नाही, उपयोग नाही. काही उपयोग नाही. सांगायचं काय? जगाला काय कळावं? जगाला काय कळावं? काही गोष्टी सांगू नये जगाला. काय सांगू नये? शल्य सांगू नये, वर्म सांगू नये, शल्य सांगू नये, वर्मही सांगू नये. न सांगावे वर्म, जगी असू द्यावा भ्रम. नाही सांगावं. तसं मानस ग्रंथ रामायण सांगते 9 गोष्टी जगाला कळू नये म्हणून. सांगत नाही घड्याळ पुढे गेलं. 9 गोष्टी जगाला कळू नये. मग कळावं काय? जगाला देव कळावे, संत कळावे. माफी मागून बोलतो, देव नाही कळला तरी चालते, संत कळावे. संत देव म्हणून कळावे, संत देव म्हणून कळावे. तुकोबाराचा अट्ठास त्याच्यासाठी आहे. तुकोबारा म्हणतात देव आणि संत एक आहेत. हा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. कारण सगळ्यांचं कल्याण करणारे संत मायबाप आहेत. ते तुम्हाला कळले पाहिजे, देव म्हणून कळले पाहिजे. ऐका, त्या देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे. काय विशेषता? देव निर्गुण निराकार आहे. निराकारी ओस दिशा साधूकडे या, येथे इच्छा पुरत असे. निराकार तो परमात्मा. काय तिथं काय त्याची सेवा करतो? रंग नाही, रूप नाही, नाही बर्ण छाया. काय सेवा करायला जमते? काय समाधान? निर्गुणाची साधना करणारे फार कमी आहे. पाच ज्ञानोबाराचा अध्याय 12व्या अध्यायात ज्ञानोबाराने त्याचं चिंतन केलं ना. तहाने तहान शिप्यावी, भुकेली या भुकेची वखावी. हे सगळं चिंतन पहा ना. अव्यक्ताची उपासना इतकी सोपी नाही. अव्यक्ताचे उपासक सगळेच होऊ शकत नाही. तिथं वृत्तीला आलंबन लागते. वृत्तीला आलंबन नसेल तर साधना सोपी नाही. वृत्तीला आलंबनाचा आश्रय करूनच तिथपर्यंत पोचावं लागते. म्हणून ते गोरोबा काकाचा फार गोड अभंग आहे. निर्गुणाच्या भेटीला आलो, पण कोणासोबत आलो? सगुणाच्या संगतीत आलो. आलंबन आहे वृत्तीला. काही काळ वृत्तीला आलंबन लागते, आलंबन लागते. त्याच्याशिवाय तिथपर्यंत जायला जमत नाही. माझा विषय चालला तद्वत निर्गुण निराकार परमात्म्याची काय सेवा करू शकतो? काही करू शकत नाही. पण सांगायचं काय? सांगायचं एवढंच का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो निर्गुण निराकार परमात्मा ओस दिशा, निराकारी ओस दिशा. त्या दादू महाराजांचा कबीरजीचा प्रसंग आहे. दोघे निर्गुण उपासक आहेत. कबीरजी आलेत दादू महाराजांच्या घरी. उन्हातून आले, बाहेरून ऊन पडलेलं आहे. ते घर, पूर्वीचे घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर उन्हातून आल्यावर घरात अंधार दिसतो. इकडं तिकडं पाहत आहेत, इकडं तिकडं पाहतात. इकडं तिकडं पाहते वेळेस दादू महाराजाला लक्षात आलं कबीरजीला आपण काही दिसलो नाही. ते कोपऱ्यात बसलेले आहेत, ध्यान लावून बसलेले दादू महाराज. दादू महाराज कबीरजीला म्हणतात इधर उधर क्या देखत है? इकडं तिकडं काय पाहता कबीरजी? इधर उधर क्या देखत है? दादू चुरावे पाव. काय म्हणतात दादू महाराज? ओ महाराज, कबीर महाराज, इकडं तिकडं काय पाहता? मी देवाचे पाय दाबत आहे, पाय संहान करत आहे. दादू चुरावे पाव. आता ते कबीरजी होते. कबीरजी ते बोलायला कडक होते. ते म्हणे दादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पाव. कबीरजीचं उत्तर आहे. याचा अर्थ असा आहे, अरे ज्याला हात पायच नाही त्याचे हातपाय काय तू दाबशील? याचा अर्थ निर्गुण निराकार परमात्म्याची सेवा काय करू शकतो आपण? शक्य आहे? तिथून ज्ञानाची अपेक्षा काय आपल्याला होऊ शकते? काय नाही. या संताकडं
देवच पाहायचा ना सगुण रूपानं साधूत पाहणं. त्या परमात्म्यानेच हे सगुण रूप धारण केले. गुरु म्हणजे काही वेगळं दुसरं तिसरं नसते. त्या ब्रह्मच गुरु होते. ब्रह्मैव गुरुरूपेण अवतिष्ठते असं वेदानेच आपल्याला सांगितलं. ब्रह्मच गुरु रूपाने अवताराला येत बसते. पण हे संत म्हणजे प्रत्यक्ष ते देवच आहेत बाबा. म्हणून सांगलं निराकारी ओस दिशा. या साधूकडं, या सद्गुरूकडं येथे इच्छा पुरत असे. जिथं सर्व ज्ञानाची इच्छा, सेवेची इच्छा. आता इच्छा कोणत्या आणि ते कशा पूर्ण करतात सांगत नाही. त्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करू शकतात. शेवटी सांगू का, देव म्हणजे उधारमाल आहे आणि साधू म्हणजे नगदमाल आहे. म्हणजे देवाची सेवा या जन्मात करायची आणि पुढं कुठंतरी कोणत्या जन्मात त्याचं फल भोगायचं. पण साधूची सेवा या जन्मात इथंच करायची आणि इथंच याच जन्मात त्या साधूच्या सेवेचं फल भोगायचं. साधूच्या सेवेचं फल काय? जीवनात अशी तृप्ती प्राप्त होते. शास्त्र ज्याला निरंकुश तृप्ती म्हणते. सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्यैव तुप्यती. अशी अवस्था साधूच्या साधनेनं प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं चरण. तू काम है रोकड़े
झालेली सेवा जगद्गुरू तुकोबाराय महाराजांच्या चरणी, परमसिद्ध परमपूजनीय श्री गुरु शंकर महाराजांच्या चरणी समर्पण करतो. गुरुजींच्या चरणी वास्तव्यात त्यांच्या पुढं मी काही बोलावं ही माझी योग्यता नाही, हा माझा अधिकार नाही. आणि ती माझी खऱ्या अर्थानं त्यांनी मला कीर्तन सांगावं ही माझी योग्यता नाही. पढेना वाचिना सेवा ही जाणे स्वामीची, अशी आपली अवस्था आहे. त्यांच्या पुढं मी बोलावं असे हे नाही. पण तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ कौतुके, त्यांची ही कृपा आहे. वास्तव्यात मी आधीच सांगून आलो, परंपरेनं ते तेज त्या परंपरेत आलेलं. म्हणून प्रत्यक्ष देहूकर माऊली पाहायचे झाले तर गुरुजीकडे पहा. गुरुजी म्हणजेच देहूकर माऊली आहे. त्या ओजस्वी परंपरेचं तेजस्वी अशा प्रकारचं रत्न म्हणजे गुरुजी आहेत. गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. ही सगळी गावकरी मंडळी, महानुभाव मंडळी, भरपूर प्रत्येक क्षेत्रातली मंडळी आज उपस्थित आहेत. आमची सगळी दिग्गज मंडळी, वारकरी संप्रदायात ज्यांचा अधिकार मोठी आहेत अशी मोठी मोठी मंडळी, आमचे शास्त्री महाराज आदी करून इकडं गुरुजी आहेत. चांगली गायन क्षेत्रातली, वादन क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी, सगळे माझे पाठीमागं उभा असणारी गुरुबंधू मंडळी, सर्वांच्या समवेत ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. या शास्त्र संवाद येथे निश्चित माझ्या गुरुदेवाचा आहे. चुकलं ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. पण यातला एकच सिद्धांत सांगतो, तुका म्हणे लागा संताची आकासे, ठाव घेता कैसे वाचा जीवे, संत नके संग लागरे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. हा सिद्धांत मागे ठेवतो. झाले सेवा समर्पण करतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून एकदा परमात्म्याचं भजन करू. विठ्ठल जय जय सुखनिवासी सद्गुरू देहूकर माऊली कृपांकित संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मूर्ती वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी एकदिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी ज्यांची कीर्तनाची सेवा संपन्न झाली ते स्वानंद सद्गुरू सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि आमच्या सर्व साधकांचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तपरायण परमश्रद्धेय गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी बाबांनी संस्थेच्या शब्दाला मान देऊन कीर्तनाची सेवा पार पाडली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सदैव ऋणी आहे. त्याचबरोबर मृदंगाची साथ ज्यांनी केली, आमच्या संस्थेवर नितांत प्रेम करणारे रवींद्र महाराज चव्हाण आणि नंतर संस्थेचे विद्यार्थी, गायनाला ज्यांनी साथ केली ते जोगदंड माऊली आणि आमच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी, त्याच्यामध्ये संजयजी महाराज देवसरकर आहेत, पुंडलिक महाराज मिरासे, सर्वांचाच नामनिर्देशनाशी अवश्य. त्याच आणि विविध सहकार्य त्यांचं लाभतं. भाऊंची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर समस्ती दत्तात्रय महाराज फरांदे, मी आदरणीय दत्तात्रय महाराज फरांदे यांच्या करवी साऊंड सिस्टीमवाले खंडूदादा त्यांचा सन्मान करावा.